यशाच्या पाठीमागं फक्त संघर्षच असतो का? तर यशाच्या पाठीमागं लपलेलं असतात ते स्वप्न, यशाच्या पाठीमागं लपलेले असतात ते विचार, यशाच्या पाठीमागं लपलेली असते ती कृती, यशाच्या पाठीमागं लपलेला असतो तो ठामपणे स्वतःवरचा विश्वास. आणि यांचा मिळून एक मजबूत असा पाया तयार होतो आणि माणसाचा संघर्ष चालू होतो आणि नंतरच माणसाला यश मिळतं. माणूस यश मिळवण्यासाठी त्या अगोदर माणसाला स्वप्न बघावं लागतात आणि स्वप्नाकडे जाण्यासाठी माणसाला विचार करावं लागतात आणि विचार केला की तो कृतीत आणावा लागतो आणि याचा चालू होतो संघर्ष. मग या संघर्षानं पाया मजबूत बांधावा लागतो आणि पाया मजबूत बांधला की नंतर माणसाला मिळते ते यश. यशापाठीमागं ह्या सगळ्या गोष्टी लपलेल्या असतात. यश काय सहजासहजी फक्त संघर्षानंच मिळत नाही, तर स्वतःवर ठामपणे विश्वासही असला पाहिजे, विचार असले पाहिजेत, कृती माणसाकडे असली पाहिजे आणि मोठे स्वप्नही माणसाकडे असले पाहिजेत. त्यावेळेस माणसाला यश मिळतं आणि सगळ्याचा मिळूनच संघर्ष तयार होत असतो.